नमस्कार मित्रांनो, तर आज स्वरोज किचनला 1 वर्ष पूर्ण झाला आहे आणि ह्या 1 वर्षात तुम्हा सर्वांचा खूप सारा प्रेम आणि सपोर्ट मिळाला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। हा व्हिडिओ एक सरप्राईज व्हिडिओ आहे। स्वप्नालीला ह्या व्हिडिओबद्दल काहीच माहित नाही। जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हाच तिला सुद्धा समजणार आहे। मला लग्न आधीपासूनच माहिती होता की स्वप्नालीला खूप काय बनवता येतो, पण लग्न झाल्यानंतर तिच्या हातची टेस्ट केली आणि समजलं की तिला खूप छान छान पदार्थ आणि वेगवेगळ्या रेसिपीज येतात आणि रेसिपी फक्त येतच नाही तर तिच्या रेसिपीला खूप छान टेस्ट सुद्धा असते। तर एक दिवस आमच्यामध्ये असाच डिस्कशन चालू होता। मी तिला म्हणालो की तुला एवढ्या छान रेसिपीज येतात, खूप वेगवेगळे पदार्थ तू ट्राय करतेस, तर आपण ह्याचे व्हिडिओज बनवून ॲज अ कंटेंट इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर अपलोड करायचे का? मी तिला हा प्रश्न विचारलो। तिच्या मनामध्ये खूप सारे विचार चालू होते, कारण ती एवढी सोशल मीडिया फ्रेंडली नाहीये जेवढा मी आहे। हे तिच्यासाठी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता। तिच्या मनात खूप काय चालू होता, कोण रेसिपी बघेल काय, रेसिपी जर नीट झाली नाही, जर नीट दिसली नाही, जर मला नीट करता आला नाही, असे खूप सारे प्रश्न तिच्या मनामध्ये चालू होते। बट ॲट दी एंड मी तिला म्हणालो ट्राय तर करूया, काय होईल ते आपण बघूया, मी आहे तुझ्यासोबत। स्वप्नालीचा सो आणि रोहितचा रो अशा प्रकारे चॅनलचा नाव सुद्धा ठरला आणि आमची पहिली व्हिडिओ मँगो शिरा ही अपलोड सुद्धा झाली आणि अशा प्रकारे स्वरोज किचनची सुरुवात झाली। आधी आम्ही कोणालाही व्हिडिओ शेअर नाही केली, ना इन्स्टा फीडवर ना कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती। ऑटोमॅटिकली ती व्हिडिओ सगळ्यांना सजेस्ट व्हायला लागली आणि लोकांना समजला की स्वप्नाली खूप छान असं जेवण बनवते। मग हळूहळू एक एक व्हिडिओ अपलोड करत गेलो आणि आमची पहिली व्हायरल व्हिडिओ ती म्हणजे चिकन शोरबाची झाली। त्यानंतर लगेच स्टाईल रवा केक हा व्हायरल व्हिडिओ आम्हाला भेटला। असेच खूप सारे अप्स अँड डाऊन सुद्धा आले लाईफमध्ये आम्ही व्हिडिओ अपलोड करत असताना। मग आम्ही श्रावण सिरीज केला, कंटिन्यू 30 दिवस एकही दिवस न चुकता कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत गेलो। मग त्यातल्या काही व्हायरल व्हिडिओ स्पॉन्सर पर्यंत पोहोचल्या। मग स्वरोज किचनला स्पॉन्सरशिप सुद्धा भेटली। पहिला जेव्हा स्पॉन्सर व्हिडिओ आला तेव्हा स्वप्नाली खूप म्हणजे खूप खुश होती। ऍक्च्युली आम्ही स्पॉन्सरशिपचा वगैरे विचार केला नव्हता, स्वप्नालीला आवडतं जेवण करायला त्यामुळे आम्ही शूट करून टाकायचो। स्वप्नालीची जेवण बनवायची पद्धत आणि प्रेझेंटेशन खूप छान असते, कदाचित त्यामुळेच आम्हाला ही संधी भेटली असेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांचा प्रेम। आतापर्यंत 2000+ इंस्टाग्राम सदस्य आणि 600+ यूट्यूब सदस्य आपल्याशी फॅमिली म्हणून जोडलेले आहेत। तुम्ही जेव्हा छान छान कमेंट करता किंवा रेसिपी ट्राय करून आम्हाला सांगता किंवा काहीही अडचण असेल तेव्हा आम्हाला कळवता, तेव्हा खूप आपलंसं वाटतं, खूप छान वाटतं तुमच्याशी इंटरॅक्ट करायला। सो असाच प्रेम आमच्यावर ठेवा, खूप सारा सपोर्ट करा। ॲज अ फॅमिली म्हणून पुढील येणाऱ्या वर्षामध्ये आपण छान असा ग्रो करू, सोबत ग्रो करू। परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।